हेडलाईन्स नंतर पुण्यामधली महत्त्वाची बातमी। पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट हाती येतेय। पोर्शे कंपनीच्या प्रतिनिधींकडून पुण्यामध्ये पोर्शे कारची तपासणी करण्यात येतेय। येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ही तपासणी करण्यात येतेय। त्यासाठी आरटीओ अधिकारी देखील दाखल झालेले आहेत। पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट हाती आलेली आहे। पोर्शे कंपनीच्या प्रतिनिधींकडून पुण्यामध्ये पोर्शे कारची तपासणी करण्यात येतेय। येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ही तपासणी करण्यात येते आणि त्यासाठी आरटीओ अधिकारी देखील पोहोचलेले आहेत। पुण्यामधल्या पोर्शे अपघात प्रकरणामध्ये आता पोर्शे कंपनीच्या प्रतिनिधींकडून सुद्धा या कारची तपासणी केली जाते। या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अल्पवयीन आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। यासोबतच पुण्यातलं हे पोर्शे कार प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेलं आहे, कारण मद्यधुंद अवस्थेमध्ये या अल्पवयीन मुलाने ही गाडी चालवल्याचा आरोप आहे आणि याच अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। या प्रकरणामध्ये अनेक आरोप सुद्धा झालेले आहेत। पोलिसांपासून अगदी तपास अधिकाऱ्यांपर्यंत, डॉक्टरांपर्यंत अनेक जणांवरती या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांवरती आता आरोप झालेले आहेत आणि आता पोर्शे कार प्रतिनिधींच्या कडून इथे पुण्यामध्ये पोर्शे कारची तपासणी करण्यात येते। माझी सहकारी प्रतीक्षा पारखी सध्या आपल्या सोबत आहे। प्रतीक्षा, नक्कीच ही जी पोर्शे कार होती ही बेंगलोरवरून मागवण्यात आली होती आणि त्याचं ते तात्पुरतं जे लायसन होतं ते त्यांना मिळालं होतं। पोर्शे कारचे जे डीलर आहेत आणि तिथले जे इंजिनियर आहेत ते आता पुण्यात दाखल झालेले आहेत। पुण्यातील आरटीओचे इथे ते दाखल झालेले आहेत आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या देखरेखीखाली या पोर्शे कारची चाचपणी केली जाते आहे आणि त्यानुसार हा अहवाल तयार केला जाणार आहे। एकूणच सर्व इंजिनियर इथे पोहोचलेले आहेत। पोर्शे कारमध्ये खरंच बिघाड आहे का किंवा पोर्शे कारची सगळी देखरेख आणि त्याचा अहवाल ते संपूर्ण आरटीओ समोर सादर करणार आहेत। तृप्ती, प्रतीक्षा, धन्यवाद या माहितीसाठी।